भक्ती गाभाराच्या संपूर्ण परिवाराला गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि नमस्कार. गुरुपौर्णिमा हा आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आनंदाचा, महत्त्वाचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. कृतज्ञता त्या गुरूंप्रती ज्यांनी या भवसागरात आपला हात घट्ट धरून ठेवला आहे. सांसारिक सुखदुःखात जे कायम आपल्या सोबत आहेत. प्रपंच इतकाच परमार्थही नेटकेपणाने करणे किती आवश्यक आहे याची ते आपल्याकडून सातत्याने उजळणी करून घेत आहेत. आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत मोलाचे, भरवशाचे, आपला सर्व भार सोपवून भक्तीमध्ये तल्लीन होण्याचे, हक्काने विसावण्याचे स्थान, आधार जर कोणी असेल तर ती गुरुमाऊली. या गुरुतत्वाला साष्टांग नमस्कार आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. श्रीराम. श्री गुरुपौर्णिमेचे प्रवचन 1. ईश्वराला साक्ष ठेवून मी असं सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही. नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असं मला वाटत नाही. तसंच मी कुणाचं रक्षण करतो असं मला वाटत नाही. माझं मला रक्षण करता आलं नाही, ते भगवंताने केलं, तिथे मी जगाचं रक्षण काय करणार? लहान मुलं आणि पेन्शन घेतलेली माणसं मला आवडतात, कारण ती मोकळी असतात, त्यांना बंधन नाही. विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्या बद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसंच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणं आवडतं. मला काय आवडतं ते मी सांगितलं. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असंच आवडेल असं काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितलं की तुझा डोळा घरी ठेवून तू माझ्याकडे ये, तर तसं त्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही, परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावं. मुलांना आणि मुलींना माझं सांगणं असं की तुम्ही आई बापांची आज्ञा पाळावी. जे करायचं ते मनापासून करावं. प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटं चांगलं खतपाणी घालून नीट सांभाळलं तर ते मोठं होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देतं. तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येतं ते सर्व मला समजतं. पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखवणं बरं नाही, म्हणून मी ते कधी प्रकट करत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कोणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझं मन अस्वस्थ होतं आणि नंतर ती अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. मी तुमच्याजवळ आहे असं मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्म स्वरूप तुमच्याजवळ आहे असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे. तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका.
मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असं का मानत नाही? वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ते मीच करतो आहे, माझीच इच्छा तशी आहे असे मनी दृढ धरून वागावं. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच.